अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा संदीप तुमचा भाऊ आहे शिफारस मी. करत होते. हा अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे. हे आपलंच पोरग आहे ते. वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणात आरोपी असलेल्या सनी आठवले यानं स्वतःच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. बीडमध्ये वाल्मिक कराड आणि पोलिसांचं नेक्सस कशा प्रकारे काम करतं हे समोर आणण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचा दावा सनी आठवले यानं केला आहे. सनी आठवले हा आधी वाल्मिक कराड सोबतच होता, मात्र काही कारणास्तव त्यानं कराडची साथ सोडली. कराडची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराडनंच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि आपण पुन्हा कराड सोबत आल्यानंतर तो खोटा गुन्हा मागे घ्यायला लावल्याचा दावा सनीनं केलाय आणि ही त्याच प्रकरणातील ऑडिओ क्लिप असल्याचं सनीचं म्हणणं आहे. ही ऑडिओ क्लिप पोस्ट करणाऱ्या सनी आठवले यानं या पोस्ट बरोबर एक आणखी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वाल्मिक कराडनं डोक्यात राग ठेवत कशा पद्धतीनं खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवलं हे त्यानं सांगितलंय. काय म्हणालाय सनी आठवले बघूया. बीडमध्ये नेमकं चाललंय काय? का मला गुंतवलं जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे. देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिकांना कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो. परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आल्यामुळं वाल्मिकांना कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिले गेले होते. त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावले. मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही, म्हणून तो राग मनामध्ये धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आलं असं आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत. बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे, परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे काम करत आहेत. माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि मी आमदाराचं काम करत आहे असं सांगितलंय. माझं चुकलंय, मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिकांना कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतवू संशयितामध्ये, झाली त्याची चूक झाली, त्याला माफ करा असं मला माफ करायला लावलं. आता विषय सोडून द्या. अहो अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका. संदीप क्षीरसागर शिफारस करत आहेत अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून आपणास शेअर करत आहे असं सनी आठवले यानं आपल्या त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच सनी आठवले यांनी वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यासारख्या इतरही काही खोट्या गुन्ह्यांमध्ये माझं नाव जाणीवपूर्वक टाकलं गेलं असं देखील सनी आठवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता एक प्रकरणं वाल्मिक कराड यांच्या विरोधात समोर येत आहेत. आता सनी आठवले प्रकरणामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.